नमस्कार. मी डॉक्टर समाधान काळे या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. आजचा विषय आहे चेहऱ्यावरील वांग. त्याला हायपर पिगमेंटेशन असे म्हटले जाते किंवा मेलाझ्मा पण म्हटले जाते. चेहऱ्यावरील वांग ही एक सामान्य त्वचेची समस्या आहे. बऱ्याच महिलांना ह्याचा जास्त करून त्रास असतो. तर हे सौंदर्यासाठी बाधक आहे, कारण की सौंदर्याला ते एक कलंक लावण्यासारखं काम आहे. जर चेहरा क्लिअर असेल, नितळ असेल आणि तर सौंदर्यामध्ये अधिक भर पडली जाते. पण चेहऱ्यावर वांग असणे हे एक चांगले मानले जात नाही. तर यामध्ये त्वचेवर तपकिरी राखाडी रंगाचे डाग दिसतात. हे डाग चेहऱ्यावर म्हणजे चेहऱ्याच्या भाग म्हणजे गाल, कपाळ, नाक, हनवटीवर दिसतात. तर ह्याची कारणे काय आहेत बघा. सूर्यप्रकाशामध्ये जास्तीत जास्त वावर असणे, म्हणजे उन्हामध्ये जास्तीत जास्त काम असेल किंवा उन्हामध्ये जाताना काळजी जर आपण व्यवस्थित नाही घेतली तरी सुद्धा आपल्याला वांग येण्याचा समस्या निर्माण होऊ शकते. त्यानंतर हार्मोनल इम्बॅलन्स, हार्मोन मध्ये जर काय बदल झाला असेल, असंतुलित असेल तरी सुद्धा आपल्याला वांग येऊ शकतो. त्यानंतर गर्भधारणा असेल त्यावेळेस सुद्धा हार्मोनल चेंजेस होतात, त्यामुळे सुद्धा वांग येतो. गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर चालू असल्यामुळे सुद्धा वांग येतो. त्यानंतर ॲलर्जी असेल, समजा एखाद्या केमिकल प्रोडक्ट वापरला असेल, त्याची ॲलर्जी झाली असेल तरी सुद्धा वांग येतो. त्यानंतर केमिकलचा अतिरेक भरपूर वापरणे, योग्य मार्गदर्शन न घेता जर आपण कोणत्याही क्रीमा काय जर वापरत राहिलं तर आपल्याला त्याचा साईड इफेक्ट होऊन चेहरा खराब होतो आणि त्याचं रूपांतर वांगामध्ये होतं. त्यानंतर आनुवंशिकता असते किंवा त्वचा रोगासारखे सोरायसिस, एक्झिमा हे विकार असू शकतात. तर हे टाळण्यासाठी काय करायचं, तर सूर्यप्रकाशामध्ये किंवा उन्हामध्ये जास्त जाणं टाळणं गरजेचं आहे. जर जायचं असेल तर आपण SPF 30 असलेला किंवा 50 असलेला जर आपण सनस्क्रीन लोशन वापरायचे, चेहऱ्याला, मानेला, खांद्याला लावायचं. आणि जर जायचं असेल तर आपण टोपी घाला किंवा स्कार्फ घाला, गॉगल वापरा, छत्री वापरा, जेणेकरून डायरेक्ट ऊन आपल्या स्किनवर येणार नाही, त्यामुळे ते आपल्याला वांगाची समस्या होणार नाही. त्यानंतर जर आपण चेहऱ्याची योग्य काळजी, स्किनची जर काळजी योग्यरीत्या घेतली, त्या साफसफाई ठेवणे, वेळोवेळी क्लीनअप करणे गरजेचं आहे, फेशियल करणे गरजेचं आहे. त्यामुळं स्किनवरची डेड स्किन निघून जाते आणि रक्तप्रवाह सुरळीत होतो. आणि फेशियल आणि ह्याच्यामुळे आपल्या क्लीनअपमुळे एक प्रकारचा टोन येतो चांगला स्किनला, आणि रक्तप्रवाह चांगला झाल्यामुळे न्यूट्रिशन व्यवस्थित होते आणि टॉक्सिक स्किन मधले बाहेर निघून गेल्यामुळे डाग वगैरे ह्याची समस्या निर्माण होत नाही. आपल्याला वांगापासून समस्येपासून आपल्याला छुटकारा मिळू शकतो. त्यानंतर चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावण्याची एक सवय लावून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर उपचार सांगतो तुम्हाला. जर जास्त प्रमाण असेल तर लेसर चा उपचार केला तरी सुद्धा त्याचा पण फायदा होऊ शकतो. त्यानंतर आपण संतुलित आहार घ्या. आहारामध्ये व्हिटॅमिन सी म्हणजे पिवळा कलर असलेले सगळे फळे भरपूर प्रमाणात खाणे गरजेचं आहे. त्यामुळे व्हिटॅमिन ए सुद्धा घेणं गरजेचं आहे. जायफळ आणि दूध हे जे दोन्हीची पेस्ट करायची आणि संध्याकाळी झोपताना असं 3 महिने कंटिन्यू लावा. हे घरगुती उपचार आहे, त्याचा हळूहळू पण चांगला फरक पडेल. लिंबाचा रस आणि मध एकत्र करून लावला तरी सुद्धा आपल्याला वांगापासून मुक्ती मिळू शकते. त्यानंतर ॲलोवेरा जेल लावणे, ताणतणाव कमी करणे, पुरेशी झोप घेणे हे सुद्धा फायद्याचे ठरू शकते. त्यानंतर एक ट्रेंटॉइन क्रीम मिळते ॲलोपॅथिक, ती झोपताना आपण लावली रोज तरी सुद्धा आपल्याला वांगापासून मुक्ती मिळू शकते. त्यानंतर एक जर जास्त प्रमाण असेल तर थोडे दिवस आपण नो स्कार क्रीम म्हणून येते, ती जर लावली आपण तरी सुद्धा आपल्याला वांगापासून मुक्ती मिळू शकते. त्यानंतर अरोमा वांग स्पेशल क्रीम आहे, ती सकाळ संध्याकाळ जर आपण लावली तरी सुद्धा आपल्याला वांग निघून जाईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण सनस्क्रीन लावण्याची सवय लावून घ्या.